साथियो, आजचा आपला व्हिडिओ की जे आपल्या बहुजन समाजातील महामानव सिम्बॉल ऑफ नॉलेज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांना अपेक्षित असलेला आदर्श समाज कसा निर्माण करावा यासाठी हा महान संदेश आचरणात आणल्याशिवाय म्हणजे अंमलात आणल्याशिवाय बहुजन समाजाचे परिवर्तन होणार नाही. तर नंबर 1 की सार्वजनिक कार्य चांगले करा, जे करतात त्यांना मदत करा आणि तेही जमत नसेल तर गप्प राहा, पण कोणी करत असलेल्या कार्यात अडथळा आणू नका, आणण्याचा प्रयत्न करू नका. हा बाबासाहेबांनी महान संदेश दिला. आणि दुसरा एक महत्त्वाचा संदेश की सार्वजनिक पैशाचा हिशोब ठेवून तो वेळोवेळी जनतेस दाखवणे यासारखे पवित्र महान कार्य दुसरे नाही. आणि तसेच सार्वजनिक पैशाचा अपहार म्हणजे भ्रष्टाचार करणे यासारखे नीच करते दुसरे नाही. हा संदेश 28/9/1952 दिला. तर बांधवांनो, या महान संदेशाला अनुसरून आजपर्यंत आपल्या देशामध्ये ज्या बहुजन समाजाच्या नावाने जयंती सोहळ्याचा कार्यक्रम करतात, काय तो आपण अंमलात आणला आहे याची समीक्षा करणं काळाची गरज आहे. आणि कार्यकर्ते कसे असावेत ह्या आपला व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. मग कार्यकर्ता कुठल्याही समाजातील असो म्हणून आपण लक्ष देऊन ऐका. तर 14 एप्रिल 2024 सिंहगड सोसायटीमधील पहिली शिवजयंती पहिली ही जयंती झाली आणि ती जयंती 133वी त्या समितीने हिसाब दिला नाही. दुसरा कार्यक्रम की 8 एप्रिल 1627 छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले 1827 यांची जयंती आणि विश्वरत्न सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांची 14 एप्रिल 1891. म्हणजे असा हा बहुजन समाजाचा महामानव जयंती सोहळा आपल्या सिंहगड सोसायटीमध्ये. आणि त्यावेळी कार्यकारिणी अशी निवडण्यात आली की प्रकाशजी पंडित या समितीचे अध्यक्ष आणि दशरथजी आदमाने या हे सचिव अशी आमच्या नियंत्रणाखाली हा पवित्र महान इतिहास निर्माण केला. तो खालीलप्रमाणे की प्रकाशजी पंडित आणि दशरथजी आदमाने आमच्या विरोधकांनी पुष्कळ बदनामी केली. तिघा जणांनी मिळून हा हिशोब रात्री 12 वाजता F4च्या बिल्डिंगमध्ये रेफ्युजिया पॅसेजपैकी रात्री 23:30 म्हणजेच रात्रीचे 11:30 वाजता दिला. खूप वेळ झाला आहे आणि बाकीचा ग्रुपवर मेसेज पाठवला जाईल. आणि त्यावेळी ग्रुपवर मेसेज पाठवला आणि तो हिसाब जे बदनामी करण्यासाठी केला होता नियोजन करून तो कसा त्याची नोंद त्यांनी केली ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. की एका कार्यकर्त्याने आकड्याची नोंद करून 63,811 जमा रक्कम दाखवली आणि जयंतीचा खर्च 23,090 रुपये जाहीर केला. तर हा झाला त्यांच्या पद्धतीनं हा खोटा हिसाब. आणि पावती बुकाप्रमाणे जे पावत्याचं बुक काढलेलं आहे त्या पद्धतीनं केलं आणि त्यांच्या पद्धतीनं ती रक्कम 50,911 एवढी जमा रक्कम झाली. आणि जयंतीचा झालेला खर्च 36,590 रुपये एवढा. आणि मग शिल्लक रक्कम 14,321 रुपये ही शिल्लक रक्कम दाखवली. मग ते जयंती तिघाच्या नावावरती स्कॅनर पाठवल्या, ग्रुपवर पाठवल्यामुळं प्रकाशजी पंडित, आदमाने आणि RS गायकवाड तर ही रक्कम 14,300 एवढी शिल्लक रक्कम दाखवली. आणि त्याच्या अगोदर ती की आपल्या सार्वजनिक गणेश उत्सव सोहळा 2025 हिशोब की एकूण रक्कम त्यांची 2,23,211 रुपये गणेश उत्सवाची गणपतीची. आणि एकूण खर्च 2,22,906 रुपये आणि शिल्लक रक्कम 305 रुपये. आता ही मी सांगितलेली माहिती ही सर्व लिखित माहिती आहे. आणि ज्यांना कोणाला काही संशय असेल तर माझा मोबाईल नंबर 928405 7114 संपर्क करून आपण रजिस्टर पाहू शकता. ही आहे गणपतीची यादी जमा आणि खर्च हा आपण कधी पाहू शकता. आणि हा आहे आम्हाला जे बदनाम करण्यासाठी ज्यांनी षडयंत्र केलं होतं. मी माझी वाणी खराब करणार नाही, कोणाला दोष देण्याचा हेतू नाही,
पण आपण चूक होऊ शकते, थोडाफार बदल होऊ शकतो, पण एवढा बदल शक्य नाही. आणि म्हणून हे सर्वांना, कारण असेच हे प्रकार केवळ हा एकाच सोसायटीमध्ये नाही, तर हे आपल्या देशभरमध्ये असंच होत आहे. आणि हा सांगण्याचा हेतू हाच आहे की हा व्हिडिओच्या माध्यमातून बहुजन समाजाने विचार स्वीकार करावा. ही काळाची गरज आहे, चिंतन करणं गरज आहे. तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जीवनातला एक एक सेकंद, एक एक पैसा महत्त्वाचा आहे. आणि ही आपल्या बहुजन महामानवाची चळवळ गतिमान करण्यासाठी आणि महामानवाचे स्वप्न साकार करण्यासाठी वेळ, बुद्धी, पैसा, कष्ट, हुशारी ही 5 साधनं देऊन आपले मतभेद सोडून एकत्र याल हीच अपेक्षा बाळगतो. जास्त न बोलता मी या ठिकाणीच मी जी सांगितलेली माहिती आहे ही कोणाचा मन दुखवण्याचा हेतू अजिबात नाही, कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू अजिबात नाही. जे सत्य आहे तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गोपनीय नावं यासाठी ठेवलेली आहेत की आपल्या दातही आपले आणि होटही आपले, त्यांची चूक त्यांच्या लक्षामध्ये आणून देण्याचा उद्देश आहे की भविष्यामध्ये चुका होणार नाहीत. आणि चुका झाल्या तरी आपण आपल्या माणसाला सांगितलं पाहिजे. वाईट वाटण्याचं काही कारण नाही. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. पण चुका कोणाकोणी होऊ शकतात, पण ती चुका स्वीकारण्याची आपल्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे. कारण भगवान बुद्ध म्हणतात की चूक करणाऱ्यापेक्षा माफ करणारा मोठा आहे. जसा की आम्ही दशरथजी अदमाने आणि प्रकाशजी पंडित यांनी जे समाजाने आमच्यावर विश्वास ठेवून जे दिलेला निधी आहे तो आम्ही प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केला. आपणही याच्यावर शहानिशी समीक्षा करून आपण यातून एक नवा आदर्श निर्माण कराल. आणि हा व्हिडिओ प्रकाशजी पंडितच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि समाजाग्रही करा. आणि आपल्या महापुरुषाचं स्वप्न कसं साकार, त्यांचं आदरपूर्ण काम कसं आपण पूर्ण करता येईल त्यासाठी आपण सर्वांनी मिळून भारत मुक्ती मोर्चा, बामशेव, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांना साथ सहयोग द्या आणि त्या आंदोलनामध्ये जनआंदोलनामध्ये सहभागी व्हाल हीच अपेक्षा बाळगतो. जय मूलनिवासी.